नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। सत्ता पक्ष द्वारा विधानसभा अध्यक्ष के नाम की घोषणा करने के बाद भाजपा अपनी रणनीति करेगी जाहिर, प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने दिया बयान। पचहत्तर ऑक्सीजन जोन तैयार करने का नागपुर में लिया गया संकल्प, महापौर दयाशंकर तिवारी ने की अभियान की शुरुआत। और मुंबई के मीरा रोड से कोरोना जांच करवाने गया पोस्को का आरोपी पुलिस गिरफ्त से हुआ फरार। और अब खबरें विस्तार से। नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से संवाद साधते हुए नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस ने कहा कि सत्ता पक्ष विधानसभा अध्यक्ष के नाम की घोषणा करते ही भाजपा अपनी रणनीति तय करेगी। यही नहीं, इस दौरान उनको दिल्ली में मंत्री पद दिए जाने पर उन्होंने सत्ता पक्ष पर चुटकी लेते हुए ये बला महाराष्ट्र से दिल्ली जाएगी नहीं, ऐसा जवाब देवेंद्र फडणवीस ने दिया। पहिले निवडणूक घोषित होऊ द्या, अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही। ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सगळ्यांसमोर आणेल। पहिल्यांदा यांना तो निर्णय करू द्या। नाही, ही गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे। एवढंच पुन्हा सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। ज्यावेळी ते अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्यावेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्या समोर येईल। देखिए, हमारी पार्टी में, भारतीय जनता पार्टी में माननीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ही अंतिम फैसला लेते हैं और वो जो फैसला लेते हैं वो फैसला सभी को मंजूर होता है। जहाँ तक महाराष्ट्र की राजनीति का सवाल है, मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र में पार्टी ने विपक्ष के नेता का रोल मुझे दिया है, जो रोल मैं निभा रहा हूँ, मजबूती के साथ निभा रहा हूँ और मुझे लगता नहीं है कि अभी दिल्ली जाने की कोई आवश्यकता है। पार्टी इसका निर्णय करेगी। नागपुर महानगर पालिका द्वारा पूर्व और दक्षिण नागपुर से वृक्षारोपण कार्यक्रम का शुभारंभ 1 जुलाई से किया गया। इस दौरान महापौर दयाशंकर तिवारी ने शहर में 75 ऑक्सीजन जोन तैयार करने की संकल्पना को सबके सामने उजागर किया। स्वतंत्रता के 75वीं वर्षगांठ पर नागपुर शहर में 75 ऑक्सीजन जोन तैयार किए जाने की संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी की है, जिसके तहत पूर्व और दक्षिण नागपुर में बड़े पैमाने पर वृक्षारोपण कर ऑक्सीजन जोन तैयार करने के अभियान की शुरुआत 1 जुलाई से की गई। महापौर दयाशंकर तिवारी द्वारा मनपा प्रभाग 30 में उमरेड रोड पर एक छोटी बच्ची द्वारा 1000 पेड़ लगाने के अभियान की शुरुआत की। यहाँ पीपल, करंजी, नीम जैसे पर्णवायु देने वाले 1000 वृक्ष लगाए जाएंगे, ऐसी जानकारी महापौर दयाशंकर तिवारी ने दी। नागपुर महानगर पालिका के माध्यम से यह जो वर्ष है, यह वर्ष आज़ादी की 75वीं वर्षगांठ है। इसलिए एक नया संकल्प लेकर के आज़ादी की 75वीं वर्षगांठ में नागपुर शहर में 75 ऑक्सीजन जोन बने, इस संकल्पना को लेकर के हमने इस कार्य की शुरुआत करी। 5 जून को विश्व पर्यावरण दिन था, इसलिए उस दिन करीब 3000 पौधे गांधीबाग बगीचे में लगाए गए। जो ऑक्सीजन प्रदान करने वाले ऐसे पौधे जिनकी हाइट बगीचे में लगने वाले पौधे जैसे हो, ऐसे पौधों का वहाँ रोपण किया गया, जिसमें बहुत बड़े प्रमाण में आयुर्वेद के वृक्ष भी हैं। करीब इस वर्ष नागपुर शहर में 5000 पीपल और 5000 वर्ड लगे। इस दृष्टि का नियोजन लेकर भी हम लोग कर रहे हैं। उसी प्रमाण में नीम के, करंज के, कदम के, ये जो ज़्यादा ऑक्सीजन देने वाले और छाँव देने वाले हैं, इसमें मूल रूप से वह वृक्षों का हमने चयन किया है जिन वृक्षों में फल लगते हैं। उसका फ़ायदा यह है कि जब फल लगते हैं तो उसमें आकर के पक्षी बैठते हैं। बीच के कार्यकाल में जो वृक्षारोपण में फास्ट ग्रोथ वाले पेड़ थे वो लगाए गए, उससे ग्रीनरी तो बढ़ी लेकिन पक्षियों की संख्या कम हो गई। पक्षियों की चहचहाट भी इस शहर में जिंदा रहना चाहिए, इसलिए जिन पेड़ों में फल लगते हैं इस प्रकार के पौधों को हमने विशेष रूप से। हिंगना पुलिस थाना अंतर्गत 10 लोगों के गुम हुए मोबाइल का पता लगाकर उनके मालिकों को लौटाए, जिससे जिनके मोबाइल गुम या चोरी हो गए थे उन सभी ने हिंगना पुलिस का आभार व्यक्त किया। मोबाइल के इस ज़माने में मोबाइल फ़ोन हर किसी की आवश्यकता बन गई है।
जबकि इस पर चोरों की नज़र या फिर इंसान की लापरवाही से मोबाइल फ़ोन गुम हो जाने की घटनाओं में भी बढ़ोतरी हुई है। इसी बात को समझते हुए पुलिस विभाग अब इन जैसे प्रकरणों में भी गंभीरता दिखाते हुए नागरिकों को राहत पहुंचा रहा है। हिंगना पुलिस उपायुक्त नूरुल हसन के मार्गदर्शन में हिंगना पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सारिन दुर्गे की टीम रविंद्र नेतन राव, कमलेश साहू ने पुलिस उपायुक्त कार्यालय के पुलिस सिपाही अश्विन चौधरी की मदद से गुम हुए ऐसे ही 10 मोबाइल को कड़े परिश्रम के बाद इन मोबाइल फ़ोन का पता लगाया गया और हिंगना थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सारिन दुर्गे, पुलिस निरीक्षक सपना क्षीरसागर की उपस्थिति में मोबाइल को उनके मालिकों के हवाले किया गया, जिसमें गणेश गुलाबराव कौरती, ज्योत्सना मुरलीधर आस्कर, बंडू काशीनाथ मंगर, उमेश जनार्दन लोनारे, बाबूलाल भंवरलाल दुबे, सुरेश बेनीराम अंबुले, रूपेश ज्ञानेश्वर मडावी, श्रवण श्रपितराम कुमार, पद्मा राजकुमार पवार, आशीष पांडुरंग आहाके आदि का समावेश था। जिन लोगों के मोबाइल गुम हो गए थे उन लोगों ने खुशी का इजहार करते हुए पुलिस अधिकारियों और कर्मचारियों का आभार माना। 2 दिन का मॉनसून सत्र लेकर राज्य सरकार आंखों में धूल फेंकने का कार्य कर रही है। मराठा समाज का विषय लेकर अगर मॉनसून सत्र 3 दिन का करे, अन्यथा मॉनसून सत्र चलाने नहीं दूंगा, ऐसी चेतावनी शिव संग्राम पार्टी के अध्यक्ष विनायक मेटे ने दी है, जो कोल्हापुर में पत्र परिषद के दौरान बोल रहे थे। अधिवेशनामध्ये करायचं असेल तर 5 आणि 6 जुलैला 2च दिवसाचं फक्त अधिवेशन आहे। या 2च दिवसामध्ये काहीही होणार नाही, होऊ शकत नाही। त्यामुळे जो काय कामकाज त्यांनी जाहीर केलेलं आहे विधिमंडळानं, हे सरळ सरळ सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणार आहे। कोणत्याही गोष्टीवर चर्चा होऊ द्यायची नाही सरकारला, असं स्पष्ट या कार्यक्रम पत्रिकेवरून दिसून येतंय। आणि म्हणून पहिला आमचं म्हणणं आहे की मी स्वतः माननीय सभापतीकडे मागणी केलेली होती की कमीत कमी 3 दिवसाच्या करता मराठा समाजाचा विषय घेता येईल एवढे दिवस वाढवण्याचं काम आपण करावं, अधिवेशन तेवढं वाढवावं। आणि आज सुद्धा आपल्या मार्फत सुद्धा आम्ही विनंती करतोय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सभापतीने अध्यक्षांना की 2 दिवसाचे अधिवेशन हे अपुरं आहे। महाराष्ट्रातले प्रश्न प्रचंड मोठे आहेत। मराठा आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण आहे, मागासवर्गीय आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे, कोरोनाचं आहे, शेतकऱ्याचा विषय आहे, पीक कर्ज आहे, असे अनेक विषय आहेत। हे 2 दिवसात काही होऊ शकत नाही, म्हणून हा कालावधी वाढवण्याचं काम आपण करावं आणि त्यामध्ये 3 दिवसाचं कामकाज मराठा समाजाच्या आरक्षणाकरता, वेगवेगळे ठराव करण्याकरता, निर्णय घेण्याकरता राखून ठेवावेत। आणि हे जर नाही केलं तर मी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अधिवेशन आम्ही हे 2 दिवसाचं होऊ देणार नाही, चालू देणार नाहीत, हेही या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो। याचबरोबर मी सर्व समाजाच्या आमदार महोदयांनी, सगळ्या पक्षाच्या यांनी एकत्र येण्याचं काम करावं। 4 किंवा 5 तारखेला बैठक घ्यावी आणि सर्वांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला कसा न्याय देता येईल यासाठी रणनीती ठरवण्याचं काम करावं। सरकारवर तशा पद्धतीचा दबाव आणावा आणि म्हणून ज्या प्रकारे ओबीसी समाजाचे मंत्री महोदय, आमदार महोदय, नेते मंडळी, याचबरोबर मागासवर्गीय समाजाचे सुद्धा मंत्री महोदय, आमदार, खासदार, अन्य नेते हे सगळे एकत्र येत आहेत, परिषद घेत आहेत, मागण्या मांडत आहेत आणि त्या सरकारकडून मान्यसुद्धा करून घेतात। तशा प्रकारचं मराठा समाज का करत नाही हा माझा मराठा समाजाच्या मंत्र्यांना सुद्धा सवाल आहे आणि आमदार खासदारांना सुद्धा सवाल आहे की तुम्हाला जर काही मराठा समाजाचं यत्किंचितही जर बरं वाटत असेल, काही करावं असं वाटत असेल तर सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून 4 किंवा 5 तारखेला सर्वांनी एकत्र यावं आणि
या संदर्भातचा विधिमंडळामध्ये निर्णय घ्यावा, एकजूट दाखवावी आणि सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं अशी आमची त्या निमित्तानं विनंती आहे. आणि हे जर नाहीच झालं दुर्दैवानं तर आम्ही तर आमच्या पद्धतीनं विधिमंडळाची लढाई, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा लढण्याचा निर्धार केलेला आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात म्हणून ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने आणि विचारानं पावन झालेल्या या कोल्हापूरच्या भूमीमध्ये ज्यांनी 26 जुलै 1902 साली 119 वर्षापूर्वी सर्व समाजाला न्याय मिळावा, दीन दलित, पददलित, गोर गरीब यांना पुढं जाण्याची संधी मिळावी याकरता आपल्या राज्यामध्ये 50% आरक्षण लागू केलं होतं. त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश त्यांनी केलेला होता. आणि म्हणून त्या गोष्टीला, त्या दिवसाला येणाऱ्या याच महिन्यातल्या 26 तारखेला 119 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 120वं वर्ष सुरू होत आहे. एवढा मोठा कालावधी गेला तरी या सरकारला अक्कल यायला तयार नाही. जे शाहू महाराजांना एवढ्या वर्षापूर्वी कळालं ते आजसुद्धा यांना कळायला तयार नाही. एवढं मेलेल्या मनाचं, मुरदाडपणाचं हे सरकार आज सत्तेवर आणि गादीवर बसलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक म्हणून शाहू महाराजांच्या विचाराच्या सर्व लोकांना एकत्र करून 26 जुलै 2021 रोजी कोल्हापूर येथे अनेक क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींना एकत्रित करून पुढची दिशा काय असावी याकरता एक कॉन्फरन्स त्या दिवशी घेतली जाईल. आणि कोल्हापूरवरून पूर्वीच्या काळामध्ये जागरण गोंधळ असेल, एल्गार मेळावे असेल, जसे आम्ही इथून सुरू केले होते, जनसंपर्क अभियानसुद्धा कोल्हापूरहूनच आम्ही सुरू केलेलं होतं, तशाच प्रकारचा एक मोठं अभियान या कोल्हापूरवरून 26 जुलै 2021 रोजी या ठिकाणून आम्ही सुरू करत आहोत. मग त्याच्या पुढचे टप्पे हे मोर्चे असू शकतील. जसा बीडमध्ये गेल्या 5 तारखेला आम्ही लॉकडाऊन असताना, करोनाचा हाहाकार असताना सुद्धा हजारो लोकांना आम्ही रस्त्यावर आणायचं काम विचारानं केलं, तशाच प्रकारचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर लोक आणायचं काम आम्ही निश्चितपणाने करू. मग रस्ता रोको असेल, मोर्चे असतील, धरणे असतील, उपोषण असतील, मेळावे असतील आणि परिषदा असतील, हे रस्त्यावरचे कार्यक्रम आमचे चालू राहतील. जशी परवा मी मुंबईमध्ये सुद्धा हजारो लोकांची बाईक रॅली घेतली, तेही तशाच पद्धतीचं आम्ही सगळ्या महाराष्ट्रात काम करू, हेही या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. याचबरोबर शेवटचा एक जो मुद्दा है जो मुंबई के मीरा रोड पर कोरोना टेस्ट करवाने गया एक आरोपी पुलिस के गिरफ्त से भाग जाने का मामला सामने आया है। आरोपी पॉस्को से जुड़ा हुआ बताया जा रहा है, जो सिगरेट पीने के बहाने बाहर गया था, जहां से पुलिस को चकमा देकर वो भाग गया। मुंबई के मीरा रोड पूर्व के इंदिरा गांधी सरकारी अस्पताल से पुलिस हिरासत पॉक्सो का आरोपी पुलिस को चकमा देकर भाग गया। बताया जा रहा है कि सिगरेट पीने के बहाने आरोपी ने पुलिस को चकमा दिया और वहां से फरार हो गया। आरोपी के फरार होते ही पुलिस विभाग में खलबली मच गई, जिसे कोरोना जांच के लिए सरकारी अस्पताल लाया गया था। जबकि आरोपी की खोजबीन करते हुए नया नगर पुलिस स्टेशन के कर्मचारियों और अधिकारियों के 2 वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रही है। वायरल हो रहे वीडियो के बारे में जानकारी देते हुए नया नगर पुलिस स्टेशन के अधिकारी सुभाष ठाकुर ने बताया कि पुलिस हिरासत से फरार हुए आरोपी का नाम विक्की सिंह है। नया नगर पुलिस ने विक्की सिंह को 376 के मामले में गिरफ्तार किया है। गिरफ्तारी के बाद जब नया नगर पुलिस के कर्मचारी 2 आरोपियों का RT-PCR टेस्ट कराने मीरा रोड के इंदिरा गांधी अस्पताल ले जाया गया था। कौन भाग गया? अरे आरोपी भाग गया नहीं इधर से। क्या नाम? हो इधर गाड़ी है ना उसका।
अब वक्त हो चला है एक ब्रेक का, मिलते हैं एक ब्रेक के बाद। कहते हैं जब प्रोफेशनल लाइफ रंग लाती है तो पर्सनल लाइफ थोड़ी फीकी पड़ जाती है। गलत, बस बैलेंस जरूरी है। जैसे एक्स्ट्रा लाल और एक्स्ट्रा तेज एक ही चिली पाउडर में हो सकते हैं। नेचुरल रेड और तीखेपन का परफेक्ट बैलेंस है सुरुचि तेजा लाल चिली पाउडर। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। ब्रेक के बाद आपका स्वागत है। ओबीसी आरक्षण के मुद्दे पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उप मुख्यमंत्री अजित पवार केवल टाइम पास कर रहे हैं, ऐसा आरोप भारतीय जनता पार्टी के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुले ने लगाया है। बावनकुले ने शुक्रवार को प्रेस क्लब में आयोजित एक पत्र परिषद के दौरान राज्य सरकार पर निशाना साधते हुए ओबीसी आरक्षण के विषय पर जवाब मांगा है। सांगतोय, जबाबदारी सांगतोय, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। जर माझा आरोप आहे तर मग यांनी बोललं पाहिजे, मी माझा आरोप वापस घेईल। या 4 प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही 13/12/2019 पर्यंत पासून 4 मार्च 2021 पर्यंत का टाइमपास केला। 4 मार्चला पुन्हा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं तुम्ही का टाइमपास करताय। आजही तुम्ही सुप्रीम कोर्टात ॲफिडेविट दिलं की ओबीसीचं आरक्षण जास्त होत आहे। हे ॲफिडेविट कोणी दिलं? राज्य मागास आयोग अजूनही पत्र का काढत नाही? तुम्ही जाहीर केलं निवडणुका होऊ देणार नाही, निवडणुका का होतात आहे? माझ्यासमोर 10 प्रश्न आहेत। तक्रारी होत आहे यांच्याबद्दलच्या ईडीकडे कोणी काय भारतीय जनता पार्टी तक्रार करत आहे का? कुणीतरी सामाजिक क्षेत्रातला कुणीतरी ॲडव्होकेट कुणीतरी त्या ठिकाणी राज्याचं हित जोपासणारे जे समाजसेवी आहेत ते तक्रारी करत आहे। आणि एकदा कोणत्या यंत्रणेकडे तक्रार गेली रे गेली तर ती यंत्रणा तपास करणार आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणा जर खरं वाटलं तर ती कारवाई करतं आणि हे कारवाई सर्वावरच होतं। मागच्याही सरकारच्या काळात यूपीए सरकारच्या काळामध्ये कानीमोजीवर कारवाई झाली होती। यूपीए सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेबांवर आदर्श घोटाळ्यात कारवाई झाली होती। असं आहे की असं नाही आहे की भाजपच्या सरकारच्या काळात कारवाई होतात। अशोक चव्हाण साहेबांवर कुणी कारवाई केली होती? भाजपचं सरकार होतं का? त्या ठिकाणी तुमच्या मित्रपक्षावर जेव्हा कारवाई झाल्या या देशामध्ये तेव्हा का भाजपचं सरकार होतं का? जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये ज्याच्याकडे तक्रारी जातं तेव्हा ते सरकार कारवाई करतात। आत्ता यांना उठून सुटून फक्त भाजप दिसते आहे। यांचे काय कारनामे आहे हे यांनी याचे उत्तर द्यावं। भाजपवर आरोप करण्यापेक्षा कोणी जर काही केलं नाही, तुमच्या मनात जर काही पाप नाही, उत्तर द्या, विषय संपवा। तुम्ही सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ईडी सीबीआय उत्तर द्या, संपवा विषय, उत्तर द्या, संपवा विषय। उद्या जर आम्हाला कोणी कारवाई करायला म्हटलं आम्ही उत्तर देऊ। नाही आहे, मी एकच सांगितलं आहे की कुणीतरी झारीचा शुक्राचार्य, कारण माझ्याकडे रेफरन्सेस आहे 13/12/2019 पासून तर फडणवीसांनी काढलेला अध्यादेश ओबीसीचा आरक्षणाचा अध्यादेश लॅप्स करणे, त्याला मुदतवाढ न देणे, 13/12 पासून तर आतापर्यंत शून्य कृती करणे, 4 मार्च पासून शून्य कृती करणे, ह्या ज्या कृती सुरू आहे राज्य सरकारच्या याच्यावरनं मला वाटतं यामागे कोणीतरी मोठा व्यक्ती आहे जो हे आरक्षण देऊ देत नाही। कुठली धावपळ सरकारकडे दिसत नाही आहे। लोणावळ्याचं अधिवेशन होऊन 5 दिवस झाले। 5 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र पालथा घालता येतो। आजच्या डेटपर्यंत मागास आयोगाने कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याला डेटा तयार करण्याचं पत्र दिलं नाही। आजच्या डेटपर्यंत राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी संपर्क करून आम्ही तुम्हाला स्टाफ देणार नाही जी भूमिका जाहीर केली। पूर्ण स्टाफ काम करतो आहे, निवडणुकीच्या कामात लागला आहे। 5 तारखेचं नॉमिनेशन आहे। राज्य सरकारच्या अधीनस्थ राज्य निवडणूक आयोग काम करतो। त्यामुळे या 85 जिल्हा परिषद आणि 144 पंचायत समितीचं भविष्य काय आहे? निवडणुका होणार आहे की नाही होणार आहे? एकदा राज्य सरकारने क्लिअर करावं ना। राज्य सरकार क्लिअर करत नाही आहे, निवडणुका लावून दिल्या ओबीसी आरक्षणाच्या विना। उद्या बिना ओबीसी आरक्षणाने निवडणुका झाल्या तर हा प्रेसिडेंट तयार होईल आणि उद्या राज्यात मग पूर्ण निवडणुका बिना ओबीसी होतील। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये राज्य सरकारचा जो संभ्रम तयार होतो आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांनी काहीतरी बोलावं ना। ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलत नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे। लवकर सरकारने यात निर्णय घेतला पाहिजे। अजित पवार और उनके परिवार ने कोई गलत काम नहीं किया है। कानूनन उन्हें बिजनेस करने का हक है। ईडी जो भी जवाब उनके चाहेगी वो दिया जाएगा। ईडी अपना काम करती रहे, पर अजित पवार और एनसीपी के खिलाफ खबरें फैलाकर बदनाम करने का षड्यंत्र इन दिनों राज्य में चल रहा है। ऐसी प्रतिक्रिया एनसीपी नेता नवाब मलिक ने अजित पवार के विषय पर दी है। ज्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून अजितदादांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत बातम्या पेरण्यात येत आहे, साखर कारखाना
हे सीज केलं, जे काही असेल ते कायदेशीर कारवाई ते करत असतील, पण अजितदादा असतील, त्यांचे परिवारातले लोक असतील, कुठलेही बेकायदेशीर कामं केलेली नाही. ईडीला काही माहिती असेल तर निश्चित रूपाने देण्यात येईल, पण ज्या पद्धतीने बातमी पेरण्यात येत आहे आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी, पक्षाला बदनाम करण्यासाठी, हे सगळं कट कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्र के शिक्षा मंत्री ने एक वीडियो जारी करके स्पष्ट किया है कि राज्य में बढ़ते कोरोना के प्रभाव को देखते हुए 12वीं की परीक्षा रद्द करने का फैसला लिया गया है और 10वीं व 12वीं के नतीजों के लिए एक्सपर्ट की टीम कार्य कर रही है. नमस्कार. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय राज्य सरकारने घेतला. आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. आपणही जाणता की मागील वर्ष हे असाधारण असं वर्ष होतं, त्यामुळे 12वीची परीक्षा रद्द केल्यामुळे आपण देणारं मूल्यमापन असेल किंवा गुणदान असेल या संदर्भामध्ये विविध तज्ज्ञांशी, प्रिन्सिपलांशी, शिक्षकांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि खालीलप्रमाणे मूल्यमापन आम्ही जे आहे आणि गुणदान जे आहे ते आम्ही तपशीलवार आपल्या सगळ्यांसमोर सादर करत आहोत. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते की इयत्ता 10वीच्या ज्या मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयाची सरासरी गुण यांना आम्ही 30% भार देणार आहोत. इयत्ता 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांना आम्ही 30% जे आहे ते वेटेज देणार आहोत आणि इयत्ता 12वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील जे प्रथम सत्र झालं, सराव परीक्षा झाल्या, सराव चाचण्या झाल्या किंवा तत्सम मूल्यमापनाच्या परीक्षा झाल्या प्रात्यक्षिका संदर्भात असेल त्यांना आम्ही 40% वेटेज देणार आहोत. अशा तऱ्हेचा 30-40% फॉर्म्युला आम्ही आणत आहोत. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकसूत्रता आणावी हा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. या निकालासंदर्भात जर आपण असमाधानी असाल तर आपण त्या ठिकाणी 2 परीक्षा देऊ शकता. त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थापन ठेवलेलं आहे. कोविडची परिस्थिती ज्यावेळी साधारण होईल त्यावेळेला आपण ह्या परीक्षामध्ये आपण अपिअर करू शकता. मला या ठिकाणी सांगायला हवं की या परीक्षा घेत असताना आपण प्राचार्यांच्या खाली कमिटी बनवत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून हा निकाल लावला जाईल. 31 जुलैपर्यंत हा निकाल लागावा या दृष्टिकोनातून माझं सर्व शिक्षकांना आणि प्राचार्यांना आव्हान आहे की आपण एकत्रित प्रयत्न करून लवकरात लवकर मूल्यमापन आणि गुणदान करावे असे मी या ठिकाणी आव्हान करते. धन्यवाद. पुणे जिले के देव आलंदी से संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी का प्रस्थान शुक्रवार को बड़े हर्ष उल्लास के साथ संपन्न हुआ. कोरोना के संक्रमण के कारण इस बार उस पैमाने पर भाविक व वारकरी नहीं थे, लेकिन हरिनाम का उत्साह इस पालकी उत्सव में देखा जा सकता था. नागपुर जिले में शुक्रवार 2 जुलाई को 87 लोग कोरोना मुक्त हुए हैं. वहीं आज मौत का आंकड़ा 0 पर रहा, जो नागपुर वासियों के लिए राहत की बात है. जबकि आज कुल 8,535 लोगों की कोरोना जांच हुई, जिसमें 48 लोग पॉजिटिव पाए गए. तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही. आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ. नमस्कार.